रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. मैत्रिणींनो, कशा काय आहेत? आनंदात आहे ना? आता श्रावण महिना लागलाय, उपास तापास सुरू झाले. तर आज मी मुलगा आणि मुलगी ह्याच्यामधला फरक तर आहे, दोन्ही सारखेच आहेत. मुलगा आणि मुलगी दोन्ही सारखेच आहेत. पण काही घरात मुलींना म्हणजे बोलले जाते की तुला लोकांच्या घरी जायचं आहे, नीटनेटकी राहा, असे कपडे घालू नको, तसे कपडे घालू नको, साडीच नेस किंवा पंजाबी ड्रेस घाल. हो, ते बरोबर आहे. म्हातारे माणसं सांगतात किंवा घरातली आई सांगते, आजी सांगते, ते बरोबर आहे. पण मुलींनी घालताना पंजाबी ड्रेसऐवजी तुम्ही जीन घाला, टॉप घाला, पण त्याच्यावर तोकडे कपडे, आपले कपडे घालू नका. ते योग्य वाटत नाही. जरी तुम्ही मुलगा मुलगी सारखे असले तरी मुलींनी आपली मर्यादा व्यवस्थित कपडे घालावेत. म्हणजे फार सिवलेस किंवा पुढच्या पोरांची नजर जाईन असे कपडे घालू नये, व्यवस्थित कपडे घालावेत. माझे असे म्हणणे आहे. तुम्हाला राग काही येईना, पण तोडके असे आपले कपडे घालून जाऊ नये. तुम्ही जीन घाला किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते घाला, टॉप घाला किंवा वेगळे घाला, पण शिवलेस घालताना त्याच्यावर ओढणी घ्या. शिवले जर घालायची हौस असेल तर त्याच्यावर व्यवस्थित ओढणी घ्या आणि व्यवस्थित राहा. त्याच्यामुळे असे अत्याचार, बलात्कार अशी काही घटना घडणार नाही. आणि तुम्ही प्रेम करता ते नसन तरी, जातीचं जरी नसन तरी एक्सेप्ट आईवडिलांना करण्यात काहीच हरकत नाही. पण त्याच्यामुळे जास्त हत्या होतात. तुम्ही करता कारण तो तुम्हाला आवडलेला असतो, पण घरच्यांनी ते मान्य करून आवडलेल्या की तुमचं लग्न लावून देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे या हत्या होणार नाहीत. की मुलीचं लग्न झालं तरी तिच्या नवऱ्याला मारून टाकला, अशी एक घटना आत्ता झालेली आहे. तर असं होता कामा नये. तुम्ही जरी तुमचं प्रेम झालं तरी या वर ब्रह्मगाठी बांधल्या जातात. त्याच्यामुळे लग्नही आईवडिलांनी जातपात न पाळता किंवा जास्त हे रक्त तर सगळ्यांचं एकच आहे, तर लग्न करून द्यावं. मुला मुलींची आनंद पाहावा. ह्याच्यात आपण त्यांना मारून टाकू, तिच्या नवऱ्याने किंवा बायको असेल तिच्यावर अत्याचार करून सोडून द्यायला लावणे किंवा असं करणे असं योग्य नाही आहे. तुम्हाला वाटत असेल जातपात, पण त्यांनी पसंत केले. आता पसंत केल्यानंतर तुम्ही त्याचा योग्य निर्णय घ्यावा. आणि तुम्हाला नसत पटेल तर तुम्ही त्यांना जवळ ठेवू नये. सून जरी असेल तरी लांब राहू द्या. मुलगा जर असेल तरी, मुलगी जरी असेल तरी तिला दिल्यावर तिथे जाऊ नका. तुम्हाला नाही पटत तर काही तुमचा राग जाऊ नका, पण अशा हत्या होता कामा नये. आत्ताच अशीच खेडेगावात हत्या घडली. लग्न करून दिलं आणि तिच्या नवऱ्याला त्यांनी मारून टाकलं. असं करणं हे नाही. जातीपाती त्याच्यात काही नाही, रक्त एकच आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, म्हणजे अशा हत्या थांबतील आणि सर्व आनंदी राहतील. व तुम्हाला पटत असेल तर तुम्ही जाऊ नका, पण त्याचा विचारही करू नका की जगात काय होईल, का आपला अपमान होईल. काही होत नाही. जगात सर्व चाललंय ते असंच चाललंय. त्याच्यामुळे तुम्ही मुलगा मुलगी समान मानता, मग मुलाचे हट्ट तुम्ही पूर्ण करता, तसे मुलीचे हट्ट पूर्ण करा. तिलाही पण आता तिने पसंत केलं तर तिलाही लग्न लावून द्या. मुलाचेही देता तुम्ही, आणि कारण तो मुलगा असतो म्हणून तुम्ही ते गोष्टी करता की मुलगा निघून जाईल, मुलगा हे करेल. मुलीचा विचार तसा करीत नाही. तर त्यामुळे मुलीचाही विचार करा की तिला पसंत असेल तर त्याच्याशी लग्न लावून द्या. म्हणजे पुढे हत्या होणार नाही, मुली आत्महत्या करणार नाही, मुलंही करणार नाही. असे हा व्हिडिओ माझा आवडलाच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.